नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, दारूच्या नशेत प्रियाने केले दोन खुलासे, सुभेदारांना बसला खूप मोठा धक्का. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, दोन खुलासे केल्यानंतर अश्विनच्या पायाखालची जमीन सरकली. अश्विनने प्रियाचं थोबाड फोडत घरातून केली हक्कलपट्टी. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने प्रियाची हक्कलपट्टी होणार हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे प्रियाची आता चारी बाजूने चांगलीच बँड वाजलेली असते. ती इथे आता सगळ्यांच्या तावडीत जणू काही सापडलेली असते. करायचं तर काय करायचं? एका बाजूने अर्जुन साक्षीच्या विरोधात कमी पुरावे गोळा करतोय. इतके पुरावे तो प्रियाच्या विरोधात गोळा करतोय. आणि त्याच बाजूने आता महिपतने प्रियाला धमकी दिलेली असते. इथे माझी साक्षी जेलमध्ये गेली तर तुझं काही खरं नाही आहे. माझ्या बंदुकीतली पहिली गोळी तुझ्या नावाची आहे हे विसरू नकोस. जर माझी मुलगी जेलमध्ये गेली ना तर तुझं काही खरं नाही. एका बाजूने नागराज म्हणत असतो की दादा तुझ्यावरती रागवलाय. दादाला कळलंय की तू एक नंबरची खोटाडी मुलगी आहेस. विलास मर्डर केसमध्ये तू जर खोटी साक्ष दिली असशील आणि जर हा हरीशचा मृतदेह सापडलाय त्याच्यामध्ये तुझी जर काही इन्व्हॉल्वमेंट असेल तर मात्र मी तुला सोडणार नाही. याचे परिणाम खूप वाईट होतील. तेव्हा सत्य जे काही असेल ते मला सांगून टाक. आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी तू माझ्यापासून लपवून ठेवलेल्या आहेस. अजून काही लपवून ठेवलं असशील ना तर ते तू मला नक्की सांग. आणि जर तू मला नाही सांगितलंस आणि नंतर मला कळलं की तू माझ्यापासून ही गोष्ट लपवलीस, तू खोटं बोलली आहेस, तर मात्र त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असं रविराज काका प्रियाला म्हणतात. तेव्हा ती प्रियाचं काहीच ऐकत नाही. उलट तिलाच दोन शहाणपणाच्या गोष्टी सांगतात आणि तिचं तोंड बंद करतात. त्याचबरोबरीने रविराज काका अर्जुनकडे जात आहेत. हे सुद्धा जाताना नागराज आणि प्रिया दोघांना सुद्धा मुद्दामून सांगून जातात. त्यामुळे इथे प्रियाची हवा अजूनच टाईट झालेली असते. करू तर काय करू? आता चारी बाजूने प्रियाची कोंडी झालेली असते. नागराज म्हणत असतो की रविराज काका तुझ्यावरती आता इतका रागवलाय. त्याच्यामुळे इथे आता नागराज म्हणतो, जर दादाने तुझ्या नावाने प्रॉपर्टी केली नाही आणि तुला न देता ती मलासुद्धा दिली नाही आणि जर ती प्रॉपर्टी ट्रस्टीकडे गेली ना तर मात्र तुझं काही खरं नाही आहे. हे सगळं मी जे काही करतोय ना ते सगळं फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी करतोय. कळलं ना तुला? त्याच्यामुळे काही झालं तरीसुद्धा दादाबरोबर गोड बोलायचं आणि दादाचा विश्वासघात होईल असं पुन्हा काही करायचं नाही. दादाच्या नजरेमध्ये तुला चांगलं बनून राहावंच लागेल, असं नागराज तिला सांगतो. ती म्हणते मी काय काय करू? एका बाजूने अर्जुन माझी कोंडी करतोय, एका बाजूने तो महिपत बंदूक घेऊनच उभा आहे, एका बाजूने आता रविराज काका आणि एका बाजूने तुम्ही. करू तर करू तरी काय? तेव्हा नागराज म्हणतो काही कर. हे सगळं आहे ना तू आधी विचार करायला हवा होतास. तेव्हा पैसा मिळत होता, हवा तेवढा पैसा खर्च करत होतीस. तेव्हा हे नाही सुचलं का की डोकं जरा चांगल्या बाजूने लावायला हवं होतं? पण नाही, तेव्हा फक्त अर्जुन 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 एवढंच करत राहिलीस. त्याच्यापेक्षा जर अर्जुनला आणि रविराजला एकमेकांपासून वेगळं कसं ठेवता येईल, रविराजची प्रॉपर्टी कशी हडपता येईल, याचा विचार तू केला नाहीस. तेव्हा इथे रविराज काका तिला म्हणतात काहीही झालं तरीसुद्धा प्रॉपर्टी हातातून जाता कामा नये. तेव्हा इथे प्रियाला आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. आणि ज्या पद्धतीने अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करत हरीश काकांच्या मर्डरमध्ये मधुभाऊंचा काहीही हात नाही आहे, त्यांचा काही संबंधच नाही आहे. जो काही संबंध आहे तो इथे विलास मर्डर केसच्या जवळ आहे. तो सुद्धा साक्षीचा, त्याचबरोबर पिंट्याचा आणि महिपतचा, या तिघांचा त्या केसमध्ये संबंध आहे. म्हणूनच त्यांनी हरीशचा खून केला आहे हे अर्जुन कोर्टामध्ये आता सादर करतो. तसे साक्षीदार, तसे पुरावे सादर करतो. त्यामुळे इथे आता महिपतची चौकशी होणार असते, मधुभाऊंची नाही. मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले असतात. त्यामुळे काय, आता महिपतची चौकशी होणार म्हणजे आता गडे मुर्दे उखाडले जाणार आणि त्याच्यामुळे आता अजून काय काय बाहेर येईल या गोष्टीची भीती महिपतला वाटत असते. त्यामुळे एक गोष्ट आता नक्की रविराज काकांच्या लक्षात येते. ते विचार करतात आणि म्हणतात की अर्जुन सायली जे बोलतायत तेच खरं आहे. मधुभाऊंसारखा प्रामाणिक माणूस नाही.
ते विलासचा खून करू शकत नाही, खून साक्षीनेच केलाय. म्हणून तर आता विलासच्या खुनाच्या दिवशी 2 तास ती कुठे होती हे पुरावे साधे तिला 2-2.5 वर्षांमध्ये देता आलेले नाही आहेत. याचा अर्थ नक्कीच त्या खुनाच्या रात्री ती आश्रमामध्ये होती आणि तिनेच विलासचा खून केलाय. म्हणून तर तिला इथे आता साक्षीदार आणि पुरावे सादर करता येत नाही आहेत आणि इथे मधुभाऊ निर्दोष आहेत. म्हणून तर ज्या ज्या वेळेला खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे उपस्थित करण्यात आलेत, तेव्हा तेव्हा अर्जुनने ते कसे खोटे आहेत हे सिद्ध केलेत. तेव्हा इथे मधुभाऊ कधी कुठल्या माणसाचा खून करू शकत नाही हे रविराज काकांना कळलेलं असतं. मग आता पाणी मुरतंय कुठे? जर साक्षीने खून केलाय तर मग तन्वीने दिलेली साक्ष ही खोटी असेल का? तन्वी इथे मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देऊन साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न करते का? त्या दोघांची तशीही मैत्री होती. मग मैत्री खातीर इथे मधुभाऊंना नक्कीच तिने अडकवलं असेल असा विचार रविराज काकांच्या मनात येऊन जातो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे रविराज काका प्रियाला म्हणतात की तन्वी बघितलंस ना, ह्या दुसऱ्या मर्डरमध्ये तू म्हणत होतीस की बघा मधुभाऊंनी 2 खून केलेत. एकाच आश्रमामध्ये लहानाचे मोठे झालात तरीसुद्धा साक्षी हिला वाचवण्यासाठी तू मधुभाऊंच्या विरोधात गेलीस. त्याच मधुभाऊंनी तुला वडिलांसारखं प्रेम दिलं, लहानाचं मोठं केलं आणि त्याच आश्रमामध्ये सायलीसुद्धा लहानाची मोठी झाली. पण ती मधुभाऊंसाठी लढते. मधुभाऊंसाठी तिने अर्जुनबरोबर लग्न केलं आणि आता त्यासाठी इथे अर्जुन जीवाचं रान करतोय. आपल्या बायकोला इथे आनंद देण्याचा प्रयत्न करतोय, मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय. असं वचन त्याने सायलीला दिलंय की काहीही झालं तरीसुद्धा मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करणार. मग सायलीसारखी मुलगी ही खोटं कसं काय बोलू शकते? आणि मधुभाऊ आणि सायली हे दोघे जण तर कधीच खोटं बोलत नाही. मला भेटल्या दिवसापासून त्या दोघांनी जे काही सांगितलंय तेच ते आत्तापर्यंत मला सांगतात. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की तन्वी, दुसऱ्या केसमधून अर्जुनने मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केले आणि जर पहिल्या केसमधून मधुभाऊ निर्दोष सिद्ध झाले आणि हे सिद्ध झालं की खून साक्षीनेच केला आहे आणि अर्जुन ते सिद्ध करणार मला माहिती आहे आणि तू मधुभाऊंच्या विरुद्ध दिलेली साक्ष ही खोटी होती ना, तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील तन्वी. ही गोष्ट तू लक्षात ठेव. मग मी तेव्हा एक बाप म्हणून विचार करणार नाही, मी तेव्हा एक फक्त वकील म्हणूनच विचार करणार. कारण तुझ्या साक्ष दिल्यामुळे निर्दोष व्यक्तीला 2 वर्ष इथे कारावासाची शिक्षा झाली, जेलमध्ये राहावं लागलं मधुभाऊंना. त्याच्यामुळे अर्जुन तर तुला सोडणार नाहीच, पण बाप म्हणून मी सुद्धा तुला पाठीशी घालणार नाही. शिक्षा तर तुला होणारच. त्यानंतर इथे महिपत चिडलेला असतो. महिपत घरी मीटिंग बोलावतो, नागराजला बोलावतो, प्रियाला बोलावतो, दामिनी देशमुखला सुद्धा बोलावतो. पण दामिनी काही येत नाही. तिला माहिती असतं आता महिपत काय बोलणार आहे. तेव्हा इथे महिपत दारू पित असतो आणि म्हणत असतो की नागराज शेठ, जर माझी चौकशी झाली आणि चौकशी दरम्यान कळलं की मीच त्या हरीशचा खून केला आहे, माझ्या लेकीनेच त्या विलासचा खून केला आहे, तर मात्र आमचं काही खरं नाही. आम्ही जेलात जाणार. पण आम्ही जेलात गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं मी स्वस्थ बसेन का? ह्या चुचुंदरीला मी आयुष्य चांगलं जगू देईन? नाही. तुझंसुद्धा सत्य बाहेर येणार आणि नागराज शेठ तुमचंसुद्धा सत्य बाहेर येणार. याची सुरुवात कुठून झाली तुम्हाला माहिती आहे ना? तर तुम्ही मला सुपारी दिली होती. तुमच्या भावाच्या गाडीचं ॲक्सिडेंट करून आणायला तुम्हीच सांगितलं होतं. तुमच्या भावाच्या गाडीचा अपघात घडून आणण्यासाठी तुम्ही मला पहिली सुपारी दिली होती आणि तेव्हापासूनच माझ्या आयुष्याला सुरंग लागला आहे. कळतंय का तुम्हाला? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, पण मी काय केलं आहे? मी तर इथे प्रामाणिक प्रयत्न करते आहे ना. तेव्हा इकडे आता महिपत म्हणतो, कसले प्रयत्न करतेस ग तू? तुला तर ऐशो आरामामध्ये राहायचं होतं ना, मग तू तर तसं आयुष्य जगतेस. माझी मुलगी जेलात जाऊन आली ग, तू नाही. तुला जरा 2-3 महिन्यांसाठी आहे ना जेलमध्ये टाकतोच, म्हणजे तुला कळेल की तिथलं आयुष्य कसं असतं ते. तेव्हा तुझ्यामुळे जर माझी मुलगी जेलमध्ये गेली तर तुला काय वाटतं मी तुला सोडेन का? असं होणार नाही. तेव्हा इथे आता प्रिया घाबरते. प्रिया म्हणते की मी काय करू? माझं काय आता याच्यामध्ये? अर्जुन पुरावे गोळा करतोय, त्याला मी करू काय? आणि ती आता हवी तेवढी दारू पिते, खूप दारू पिते ती. महिपतची चौकशी होणार, महिपत या सगळ्या प्रकरणामध्ये अडकणार. मग तो कुणालाही स्वस्थ बसू देत नाही. तो सगळ्यांची इथे आता काशी करत असतो. प्रिया घाबरते, हवी तेवढी दारू पिते, करू तर करू काय? आणि आता दारू पिऊन डुलत डुलत ती घरी येत असते. नागराज म्हणतो, हे जास्त पिऊ नकोस, कळलं ना? नाहीतर मागच्या वेळेला काय झालं होतं, इथे अश्विन घरातून बाहेर काढता काढता वाचली होतीस आणि अर्जुन जेलमध्ये टाकेल तेव्हा टाकेल, त्याला वेळ आहे. पण तू जर दारू पिऊन काही पचकलीस ना मागच्यासारखी, तर आता लगेच नेऊन टाकतील तुला जेलमध्ये, कळलं ना?
तेव्हा प्रिया म्हणते, तुम्ही त्याची काळजी करू नका. मला जे काही करायचं आहे ते मी बरोबर करते. तुम्ही नका मला शिकवू. आणि ती आता दारू पिऊन घरी येते. घरी आल्यानंतर प्रिया आता पूर्णपणे दारूच्या नशेत असते. घरी आल्यानंतर सगळे सुभेदार तिची वाटच बघत असतात. कारण तिला फोन करत असतो अश्विन, ती फोन उचलत नसते. सगळेजण तिची वाट बघत अगदी हॉलमध्येच बसलेले असतात. प्रिया तेव्हा येते, सगळ्यांकडे बघते, डुलत येते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की तन्वी, किती वाजलेत बघितलेस का? कुठे गेली होतीस तू? तेव्हा इकडे प्रिया म्हणते, मी जरा बाहेर गेले होते. तेव्हा पूर्णाजी म्हणते, कुठे बाहेर? तेव्हा इकडे आता किल्लेदार फॅमिलीसुद्धा आलेली असते. रविराज, प्रतिमा विचारतात, कुठे गेली होतीस तन्वी आणि अशी का बोलतेस तू? तेव्हा पूर्णाजी म्हणते, काय झालं तन्वी? मागच्या वेळेला जे करू नको सांगितलं होतं तेच केलंस ना? दारू पिऊन आलीस तू? तेव्हा इथे प्रिया म्हणते, नाही, थोडीशीच प्यायले, थोडीशी. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणते, काय? थोडीशी दारू पिऊन या घरामध्ये आली आहेस? या घरामध्ये कुणीही दारू पित नाही, हे तुला किती वेळा सांगू गं? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, तन्वी, हे काय केलंस तू? अगं, या घरातले पुरुष दारूच्या थेंबाला हात लावत नाही आणि तू या घरची सून असून दारू पिऊन आली आहेस? या घरातले संस्कार नाही आहेत हे. तेव्हा प्रिया म्हणते, गप्प बसा रे सगळेजण. संस्कार संस्कार माझ्या डोक्याचं इथे तुम्ही भजं करून ठेवलं आहे. या संस्काराच्या नावाखाली प्यायले मी दारू. वाटलं मला प्यावंसं, मला टेन्शन होतं, प्यायले मी दारू. काय करायचं आहे तुम्हाला ते करा, जा. तेव्हा इकडे आता प्रिया असं का बोलते? तेव्हा इथे सायली म्हणते, ए प्रिया, लाज नाही वाटत का गं? तन्वी तन्वी म्हणून सगळे डोक्यावरती घेतात म्हणून वाटेल तशी वागतेस का? तेव्हा प्रिया म्हणते, कोण तन्वी? कोण आहे तन्वी? मी तन्वी नाही आहे, कळलं का ग? ए सायली, मी तन्वी नाही आहे, मी प्रिया आहे. प्रिया प्रिया मधुकरच आहे मी. मी तन्वी किल्लेदार नाही आहे तुमची. काय करायचं आहे ते करा, जा. मी नाही आहे तन्वी. तेव्हा सायली म्हणते, काय काय बोलतेस काय तू? तेव्हा इथे प्रिया म्हणते, हो, हेच कराय. मी नाही आहे तन्वी, मी साक्षी नाही आहे, मी प्रिया आहे. प्रिया, मी फक्त प्रिया आहे आणि मी प्रिया म्हणूनच राहणार. तन्वी तन्वी तन्वी, माझं डोकं उठवलं आहे तुम्ही या नावाने, कळलं ना? तेव्हा सायली म्हणते, मग तन्वी कोण आहे? तू जर तन्वी नाहीस मग तन्वी कोण आहे? तेव्हा इथे प्रिया म्हणते, ती सायली आहे ना, सायली, तीच तुमची तन्वी आहे. ती प्रतिमासारखी वागते ना, ती प्रतिमासारखं स्वयंपाक करते, ती प्रतिमासारखी हसते, ती प्रतिमासारखी बोलते, मग तीच ती सायली आहे ना, तीच तन्वी आहे तुमची, तुमच्यासारखीच बोरिंग. असं आता प्रिया म्हणते. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण बोलतात, हे काय बोलतेस तू? भानावरती तरी आहेस ना? तेव्हा ती म्हणते, हो, मी भानावरती आहे. खरं बोलले ना मी. एक ना एक दिवस खरं तुम्हाला कळायलाच हवं होतं. खोटं बोलले तरी पण प्रॉब्लेममध्ये, खरं बोलले तरी प्रॉब्लेममध्येच आहे. मग ठीक आहे, खरं बोलते. ती सायली आहे ना, तीच तन्वी आहे. तरी ते प्रियाने आता दारूच्या नशेमध्ये इथे सायली तन्वी असल्याचं सांगितलेलं असतंच. हा एक खुलासा तर ती करून मोकळी झालेली असते. आता येते दुसऱ्या खुलासावरती. ती म्हणत असते की, अर्जुन, तुला काय वाटतं रे? तू मला जेलमध्ये पाठवशील असं वाटतं ना तुला? तुला काय वाटतं? मधुभाऊनी खून नाही केला विलासचा. मग नाही केलं आहे रे, मधुभाऊनी खरंच विलासचा खून नाही केलेला आहे. तुला माहिती आहे का कुणी केला आहे? साक्षीनेच केला आहे. अरे, साक्षीला प्रॉपर्टीचे पेपर हवे होते ना. मग आता मधुभाऊना मारता मारता विलास मेला. त्याच्यात तिची काय चुकी? विलासला गोळी चुकून लागली रे. नाहीतर तेव्हा ना खरं तर मधुभाऊंचाच गेम केला असता तिने. कारण तिला काही केलं आहे ना, प्रॉपर्टीचे पेपर हवेतच. त्याच्यामुळे त्या साक्षीने ना मधुभाऊंचा खून करता करता विलासचा केला. आता काय करायचं तू सांग बरं? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, हे काय बोलतेस तू? जे बोलतेस ते काय बोलतेस कळते का तुला? तेव्हा इथे अर्जुन आता प्रियाच्या बोलण्याचा चांगला मोबाईलमध्ये आता व्हिडिओ तयार करत असतो. एका बाजूने चैतन्य व्हिडिओ करतोय आणि एका बाजूने प्रिया बोलते. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, अच्छा, म्हणजे मधुभाऊंच्या विरोधात तू खोटी साक्ष दिलीस का तन्वी? तेव्हा प्रिया म्हणते, कुणाला तन्वी बोलतोस रे? सांगितलं ना मी प्रिया आहे म्हणून. मी नाही आहे तुमची तन्वी. ही सायली आहे ना, सायली, ती तुमची तन्वी आहे. त्या प्रतिमाची आणि किल्लेदाराची मुलगी. मी कुणाची मुलगी नाही आहे. मी प्रिया आहे, प्रिया. तेव्हा इकडे आता प्रियाने दारू प्यायल्यानंतर दारूच्या नशेमध्ये 2 खूप मोठे खुलासे केलेले असतात. त्यामुळे इथे सुभेदारांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आत्तापर्यंत तन्वी तन्वी म्हणून जिला आपण डोक्यावरती घेत होतो, जिथे इतके लाड करत होतो, ती तर आपली तन्वी नाहीच आहे आणि सायली ही तन्वी आहे हे कळल्यानंतर सगळ्यांना तर खूपच मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की, सायली, तू तन्वी आहेस का? तेव्हा सायली म्हणते, मला पण माहिती नाही आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की, तन्वी, तू असूच शकतेस. कारण का यांचं म्हणणं आहे की तन्वीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे.
साऊबाळा, अगं तुझ्यासुद्धा तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहेच की आणि तुमच्या दोघींचा स्वभाव तर अगदी एकसारखाच आहे. तेव्हा इकडे सायली ज्या वेळेला मला सापडली होती, तेव्हा अर्जुनचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी मी सुद्धा साऊचा वाढदिवस साजरा करतो. त्याच्यामुळे इथे लहानपणी जर तुम्ही बघाल, तर सायली एका चांगल्या घरातलीच मुलगी वाटत होती. कारण तिच्या अंगावरती दागिने होते, तिच्या हातामध्ये बाहुली होती, गळ्यामध्ये एक लॉकेट होतं आणि तळपायावरती ही आता तुळशीपत्राची खूण. त्याच्यामुळे माझी साऊ ही एक चांगल्या घराची होती आणि ती तुमची मुलगी असूच शकते, असं इथे मधुभाऊ आता सगळ्यांसमोर खुलासा करतात. त्यामुळे आता प्रियाच्या खोटारड्या प्रियाचा इथे आता पर्दाफाश झालेला असतो आणि तिच्याचमुळे सायली ही खरी तन्वी असल्याचं सत्य आता संपूर्ण रविराज किल्लेदारांच्या समोर आणि सुभेदारांच्या समोर आलेलं असतं.